आलं होतं, मात्र तरी देखील एक कॉमन उमेदवार निवडता आलेला नाही. 4 लोकांनी अर्ज दाखल केलाय. प्रक्रिया आहे ते, आणि ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या आदेशानुसार आणि आमच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक महापौर आणि उपमहापौरची लढवत आहोत. आणि त्याच्याकरता म्हणून आम्ही 4 उमेदवार यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि 10 तारखेला याच्या बाबतीत स्पष्टता होईल की कोण उमेदवार राहील. उपमहापौर उमेदवार का देता आलेला नाही? एकच उमेदवार का देता आलेला नाही? एकच उमेदवार, 4 फॉर्म भरलेले आहे, एक उमेदवार ठरवला जाईल ना. उपमहापौर अर्ज करताना वेगवेगळे 2 गट वेगवेगळे आले, त्याच्यामुळे महापौर निवडणुकीवर यावर काँग्रेसला परिणाम पडणार नाही. नाही, काही परिणाम पडणार. दोन्ही गट एकत्र आहे, कुठलाही हे नाही आहे त्याच्यात अंतर्गत मतभेद, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही. तुमच्या प्राथमिक नाही, तसं काही नाही. ते आम्ही आधी येऊन गेलो होतो, ते नंतर आले. त्याच्या तुम्ही सहकारी पक्षाला पद देतो म्हटलं तर जनविकास सेनेने जो अजूनपर्यंत काही बोलणं झालेलं नाही आहे, तसं वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे. धन्यवाद.